बातमी पुण्यामधून येते। पुण्यातील एका प्रेमी युगुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरती असल्याचं बोललं जात आहे। एका दुचाकीवरती एक महिला थेट पेट्रोलच्या टाकीवरती उलटी बसली आणि विशेष म्हणजे दुचाकीस्वार सुद्धा दुचाकी चालवतोय। आजूबाजूच्या लोकांनी अनेक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केलेले आहेत। पण दुनियेची फिकीर न करता हे जोडपं त्यांच्या प्रेमामध्ये अखंड बुडलेलं होतं आणि पुण्यातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरतोय। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, खरं तर हे जे आपल्याला कपल दिसतंय बाईकवरती ते स्वतःसोबत इतरांचा सुद्धा जीव धोक्यात घालतंय। नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। कारण शिंदेवाडी भागातील खेड शिवापूरला परिसरातून जाणारा हा रस्ता जो आहे ना, तो पुणे बेंगलोर हायवे मानला जातो आणि याच हायवेवरती एक प्रेमयुगुल असे ताळे जे आहेत, त्याला ताळेच म्हणता येईल, ते करताना पाहते। कारण या व्हिडिओमध्ये जी तरुणी दिसते ते दुचाकीच्या पेट्रोल टँकवरती बसली आहे, तीही उलट्या दिशेनं, आणि तरुण जो आहे तो ती बाईक चालवतोय आणि हा सगळा प्रकार हायवेवरती होते। शिंदेवाडी नजीक असणारा हा सगळा प्रकार आहे। खरं तर पुण्यातला हा जो व्हिडिओ आहे ना, तो कालपासून व्हायरल होतोय। सोशल मीडियावरती अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। कुणी यांना शिव्या घालतंय तर कुणी अंधाधुंद प्रेम करणारे हे प्रेमयुगुल म्हणते। पोलिसांकडे मात्र अजून कुठलीही कंप्लेंट याबाबत आली नाही, कुठलंही रेकॉर्ड पोलिसांकडे आलं नाहीये। पण कालपासून हा व्हिडिओ ही जेव्हा घटना घडत होती किंवा जेव्हा दुचाकी सगळं करत होते स्टंटबाजी, त्यावेळेस अनेकांनी मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद केला आहे। अनेकांच्या मोबाईलमध्ये जिथून हे सगळं सुरू होतं तिथून या लोकांनी हा सगळा व्हिडिओ कैद केलाय आणि त्या सगळ्यांनी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ आता पोस्ट करायला सुरुवात केलेली आहे। हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। जी दुचाकी दिसते ती MH12 आहे, म्हणजे ती पुण्यातल्याच पासिंगची दुचाकी आहे। आणि हे युगुल प्रेमी युगुल जे आहे ते नेमकं कुठलं आहे, याबद्दल ते कोण आहे, त्याबाबत कुठलीही माहिती अगदी अभिजित, आणि यामुळे इथून पुढे यांच्यावर कारवाई काय होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।